नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, पहिल्या म्हणजे हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर मी इथे दूध गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यात दुसरं दूध गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं वॉर्म केलेलं आहे. आपला बोट बुडेल इतकं गरम करायचं आणि छानपैकी विरजण लावून घेणार आहे. छानपैकी घट्ट अशी आपली दही कशी बनवायची घरच्या घरी तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मटका आहे माझ्याकडे एक मातीचा, त्याला पूर्ण आतमध्ये दही लावून घेतली आहे. हीच प्रोसेस तुम्ही पातेलीतही करू शकता. पूर्ण दही लावून घ्यायचं आहे. जे दूध गरम केलं होतं आपण थोडंसं अगदी वॉर्म, त्याच्यामध्ये दही मिक्स करायची आहे. छान पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायची दही. आणि जे मातीचं भांडं आहे ज्याच्यात दही लावून घेतली त्याच्यातही दही आपलं जे दूध आहे ते ओतून घ्यायचं आहे. आणि छान मी मातीचं जे झाकण आहे ते न झाकता इथे डिशने झाकून घेत आहे. आणि जिथे गरम ठिकाण आहे तिथे तुम्ही हे ठेवून द्यायचं आहे. तर छान आपली दही अशी घट्ट, अगदी तिचे कापा पडतील असे छान दही तयार होतं. तर हा दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आहे. पाणी भरायचं होतं प्यायचं. मग म्हटलं त्याच्या आधी माठ स्वच्छ करून घ्यावं. गरमी चालू झालेली आहे, अर्थातच खूप गरमी पडत आहे. तर आपले थंड पाणी प्यायची सवय असते, पण फ्रीजमधलं पाणी कधीच पिऊ नका थंड. तर त्याच्यासाठी मी इथे माठ स्वच्छ धुवून घेणार आहे. तर माठ कसा धुवायचा मातीचे भांडे असतील कोणतेही ते कसे धुवायचे, तर मीठ घ्यायचं आहे. आणि मीठ, जाड मीठ आणि थोडंसं बारीक मीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही एकही घेऊ शकता. तर ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही भाजीची कढई असेल, तवा असेल, छोटे छोटे मटके असतील दहीचे, आता मी मटक्यात लावून घेतलं, तसं मटकं जरी असलं दहीचं परत तुम्ही यूज केल्यानंतरही त्याला साबण न लावता छानपैकी मिठानेच धुवायचं आहे. जे स्क्रब घेतलेलं आहे ते स्पेशल स्क्रब आहे, ते फक्त मातीच्या भांडे धुण्यासाठी मी ठेवलेलं आहे. ते साबणात बुडवायचं नाही, न वॉशिंग पावडरमध्ये. फक्त मीठ लावायचं आणि धुवायचं. तर सगळं वास, त्याची स्मेल वगैरे सगळं निघून जातं. माठामध्ये जी पाणी आपण भरतो त्याची स्मेल येत असते ती निघून जाते. तर या मिठाने स्वच्छ असं माठ घसून घ्यायचा आहे आपल्याला. स्क्रब तुम्ही अशी वेगळी एक स्पेशलच ठेवत जा मातीची भांडी धुण्यासाठी. अर्थात कोणतेही मातीचे भांडी तुम्ही अशा पद्धतीने धुवू शकता. तर माठ अगदी स्वच्छ अशा मिठाने घासून घ्यायचा आहे, आतमध्ये बाहेरून अगदी स्वच्छ असा घासून घेत आहे. तर आपल्याला उन्हाळ्यासाठी आपला फ्रीज तयार करून घ्यायचा आहे. जो इलेक्ट्रिक फ्रीज असतो ना, त्याचं पाणी न पिता, ते आपल्याला तब्येतीसाठी चांगलं नसतं. ते पाणी पिल्याने कितीही ताण भागत असली तरी परत परत आपल्याला पाणी पिऊ वाटतं. मग त्याच्याने घसा खराब होतो, सर्दी होते. तर माठातलं पाणी पिलं ना अगदी चांगलं आहे. तुम्ही नवा माठ आणा किंवा जुना आणा. माझा हा जुनाच आहे. जवळजवळ याला म्हणजे 2 ते 3 महिने झाले आहेत मी घेतला होता. आधीचा माझा फुटला असं धुताना ठेवला, तर खूप दिवसाचा होता तो. तर त्याच्यानंतर 2 ते 3च महिने झाले मी हा माठ घेतलेला आहे. तर खूप थंड पाणी राहतं याच्यामध्ये. मी नेहमी अशाच पद्धतीने माठ धुवत असते. तुम्ही 1-2 वर्ष जुना माठ जरी असेल ना तरीसुद्धा या अशा मिठाने घासून घ्या आणि स्वच्छ धुवा. आमच्या इकडे लालच माठ भेटतात, तर तुमच्या इकडे जर काळा माठ भेटला तर तोही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यातही छान असं थंड पाणी राहतं. महाराष्ट्रात भेटतो तो, तर इथे लाल भेटतो म्हणून आमचा लालच माठ आहे. आधीचे म्हणजे प्रत्येक माठ लालच असतो, अशाच पद्धतीने भेटतात. तर मिठाने अशा पद्धतीने सगळं घासून घेतलेलं आहे आणि पाण्याने छानपैकी धुवून घ्यायचं आहे. त्याच्यात जे असे मातीसारखे कण असतात ते सगळं निघून जातं. आणि जे पाण्याचं जे व्हाईट होऊन जातं माठाला ते सुद्धा निघतं. इवन तुम्ही 2 ते 3 दिवसात माठ नक्की धुवत जा अशा पद्धतीने. आणि पाणी अगदी थंड राहील. तुम्हाला फ्रीजसारखं थंड पाणी या माठामध्ये भेटतं आणि तेही आपलं नॅचरल थंड पाणी असतं. पिल्यावर अगदी तुम्हाला पोटामध्ये, घशामध्ये अगदी छान असा गारवा वाटतो. तर ह्या पाण्याचे बेनिफिटही खूप असतात. मातीच्या भांड्यातलंच पाणी तुम्ही पित जा, म्हणजे अशा माठातलं. तर अशा पद्धतीने मी स्वच्छ घसून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेत आहे त्याला. कारण हा लाल माठ आहे, तर आतमधूनही त्याला मी ह्यावेळेसचा जो माठ आहे ना त्याला आतमधूनही जसं मातीसारखा कलर होता तो म्हणजे निघत आलेला आहे. मी अशाच पद्धतीने मिठाने घासून घेते ना स्वच्छ, तर पूर्ण निघालेला आहे. तर हे बघा, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता चांगल्या पाण्यानेही धुवून घेतलेलं आहे. आमचं गव्हर्मेंटचं पाणी आहे त्या नळाचं, तेच आम्ही भरत असतो. तर हंडा वगैरे आणण्यापेक्षा कॅना वगैरे असतील त्या धुवून घेतल्या स्वच्छ.
त्याच्याने पलक केश पाणी भरत असतात, तर प्यायचं ते ओतून घेत आहे मी माठामध्ये. म्हटलं माठ धुवून घेऊन घ्या. 2 दिवस आधी धुतला होता मी, आताही धुत आहे. 2 दिवसानंतर मी परत माठ धुत आहे. तर इतकं थंड असं पाणी राहतं, हे खरंच खूप मॅजिकल आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या घरचा फ्रीजसुद्धा असंच थंड पाण्याची लगदी राहणार आहे आणि सगळ्यांची मनं अगदी तृप्त होणार आहेत. तर अशा पद्धतीने आपला घरचा नॅचरल फ्रीज कसा तयार करून घ्यायचा हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याचा काय उपयोग झाला आणि पाणी तुमच्या माठातलं थंड झालं की नाही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील तर तेही मला नक्की तुम्ही सांगू शकता. तर छानपैकी माठात पाणी भरून घेतलं. आता मी त्याला झाकून ठेवणार आहे. फुल माठ भरून घेतलेला आहे आणि आता धुतलेला आहे. तर बाजूला खिडकी आहे तर छान हवा लागते. तुमच्याकडे अशी हवा यायला जागा नसेल तुम्ही बाहेरच्या साईडला ठेवू शकतात माठ. तर याला तुम्ही कपडाही गुंडाळू शकता. तो कपडा सतत ओला करत राहायचा, कॉटनचा कपडा गुंडाळून घ्यायचा माठाला आणि तो सतत ओला करत राहायचा, म्हणजे जेणेकरून तुमच्या माठातलं पाणी छान असं थंड राहील. तर चला मग तुम्हाला मी आता इथे दही दाखवून देत आहे. स्वयंपाक करून झालेला आहे माझा. जे आपण काल दही लावून घेतली होती रात्री संध्याकाळी, तर हे बघा छानपैकी अगदी तिचे पनीरचे कट पडतील अशा पद्धतीने छानपैकी घट्ट असं तयार झालेलं आहे. आणि आपलं घरचं दही ते घरचंच असतं. खूप जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनतं ते. तर इकडे जे मटक्यात आहे ते अर्धा लिटरच्या दुधाचं दही आहे. आणि तुम्ही बघू शकता विकतचं दही आणि घरचं दही अगदी म्हणजे तुम्ही बर्फीचे खांड पाडून घ्या इतके छान असं दही घट्ट तयार झालेलं आहे. आणि थोडंसं मी वाटक्यातही लावलं होतं. तुम्हाला म्हटली होती ना स्टीलच्या भांड्यात वगैरे तुम्ही प्लेटमध्ये ताटामध्ये सुद्धा छान दही लावू शकता. हे बघा अशा पद्धतीने किती मस्त असं दही अगदी तिचे आईस्क्रीमसारखं तुम्ही याला खाऊसुद्धा शकता. इतकं छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे. ताटातही लावू शकता आणि अशा पद्धतीने लावू शकता. हे बघा मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. इतकं छान असं घट्ट दही आपलं तयार झालेलं आहे आणि खूप क्वांटिटीमध्ये बनतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा असं घरच्या घरी दही बनवायचं. तर चला आता इथे सॅलेड बनवून घेत आहे. खूप उन्हाळा आहे तर मुलं जर तुमचे बीटही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो. मी बीट नेहमी आणत असते मध्ये मध्ये. मुलं खातच नाही ते असे त्यांना जर पीस वगैरे करून दिले तर ते खायला नको म्हणतात. तर इथे दही आहे. दहीमध्ये मी इथे बीट मिक्स करून घेणार आहे. त्याच्यासाठी बीट किसून घेत आहे आणि काकडी घेतलेली आहेत. ज्याच्यात वॉटर कंटेंट जास्त असतं असे पदार्थ आपण ह्या उन्हाळ्यात खाल्ले गेले पाहिजे आपल्याकडून. उन्हाळ्यात आपल्याला आपलं शरीर आतमधून थंड ठेवण्यासाठी याची खूप गरज असते. तर हे खाल्लं गेलं पाहिजे. ज्याचं वॉटर कंटेंट जास्त असतं ते आपल्या शरीराला आतून थंड ठेवतं. पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत कारण पालेभाज्यांनाही पाणी सुटतं. तुम्हाला माहीत असेल आपण बनवतो तेव्हा. नारळ पाणी तुम्ही छास पिऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा समावेश केला गेला पाहिजे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये. तर इथे मी किसून घेतलेला आहे बीट आणि काकडी. तुम्ही याच्यात कांदाही कापून टाकू शकता बारीक, नाही तर मग किसूनही टाकला तरीही चालतो. तर मी इथे दही टाकून घेत आहे. त्याच्यामध्ये दही टाकून घेतली ना तर म्हणजे अशा पद्धतीने जर बीट आणि काकडीत खात नसतील, कोशिंबीर आहे तुम्ही कापूनही घेऊ शकता. मी इथे किसून घेतलेला आहे. तुम्ही याच्यात कांदाही टाकू शकता. अजून याच्यात तुम्ही गाजरही टाकू शकता. मिक्स बनवू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने जर बनवायची असेल तीही रोज तुम्ही बनवू शकता. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिलं, वेगवेगळ्या याचं स्पेशल सॅलड अशा पद्धतीने बनवून तर जेवणासोबत अगदी थोडं थोडं जरी खाल्लं ना तरीही चालतं. पण साधं सिंपल मी बनवून घेत आहे. दही टाकून घेतली, काळं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घेतली आणि मिक्स करून घेणार आहे. असं मिक्स केल्यावर अगदी छान आणि टेस्टी असं लागतं. तुम्हाला जर याला वघार द्यायचा असेल तर तुम्ही याला वघारही करू शकता. राई आणि हिरवी मिरची तडतडली की तेलामध्ये ती याच्यात टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ते सुद्धा छान लागतं. पण असं साधं आणि सिंपल जर खाल्लं ना तर आपल्या शरीराला त्याचा खूप उपयोग होतो. आतमधून थंडक वाटते. उन्हाचा आता मुलं एक्झाम चालू आहे, तुम्ही त्यांना हे देऊ शकता. मुलं कॉलेजमधून शाळेतून घरी येतात एवढ्या उन्हात, कारण खूप उन्हाळा वाढलेला आहे, खूप गरमी होत आहे. तर आल्यावर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना इथे सॅलड बनवून देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने कोशिंबीर वगैरे बनवून देऊ शकता. दर एक वस्तूची तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डेली ट्राय केली ना तर छान अशी कोशिंबीर तयार होते आणि तिचा कलरसुद्धा किती छान दिसतो आहे.
फक्त दहीमध्ये बीटही मिक्स केलं तरीही चालतं, कारण आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन वाढतं. अशा पद्धतीने बीट हे प्रत्येकाच्या पोटात हे जात असतं. तुम्ही चपातीमध्ये सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून वाटून चपाती बनवू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मठ्ठा बनवून घ्यायचा आहे. मठ्ठा बनवण्यासाठी इथे जिरं, हिरवी मिरची हे सगळा असा मसाला बनवून घ्यायचा. तो मिक्स करत थोडंसं अद्रक घ्यायचं आहे. जिरा पावडर करून घेतलेले आहे ते मिक्स करून घेतलं. काळा मीठ टाकून घेतलेलं आहे. पुदिना नाही तर हिरवी मिरची वाटूनही तुम्ही याच्यात टाकू शकता. तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी बुंदी टाकून दिलेली आहे आणि दही मिक्सरमध्ये वाटून घेतलं. थोडं पाणी टाकून त्याची छास बनवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मठ्ठा बनवून पिऊ शकता. उन्हातून आल्यावर हे खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. बघितलंच तुम्ही सकाळपासून तर अशा पद्धतीने रोजचं रुटीन असतं माझं आणि इतका असं कडक उन्हाळा पडायला लागलेला आहे. तर त्याच निमित्ताने मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मी काय काय बदल करत असते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.